नमस्कार मंडळी. 3 जानेवारी 2026 रोजी आपण शाकंभरी पौर्णिमा साजरी करणार आहोत. याला शाकंभरी जयंती असंही म्हटलं जातं. ही पौष महिन्यातील पौर्णिमा असून शाकंभरी नवरात्रीचा हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाकंभरी पौर्णिमेचा शुभमुहूर्त, देवीचे पूजाविधी, शाकंभरी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे, देवीची कथा आणि ह्या दिवशी काय करावं काय टाळावं ह्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6:53 पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे आणि ही तिथी समाप्त होणार आहे 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:32. उदय तिथीनुसार 3 जानेवारीलाच मुख्य शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाईल. या दिवशी पवित्र स्नान आणि दानाला विशेष असं महत्त्व आहे. शाकंभरी पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे ही पौष शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे, जी शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. देवी शाकंभरी ही साक्षात दुर्गा देवीचंच एक रूप आहे. तिला अन्न, भाज्या, फळे आणि निसर्गाची अधिष्ठात्री देवता मानली जाते. शाकंभरी या नावाचा अर्थच शाक म्हणजे भाजीपाला, अंभरी म्हणजे भरणपोषण करणारी. म्हणूनच या देवीला अन्नपूर्णा किंवा वनस्पतीची देवी मानतो. ज्यांच्या घरात अन्नधान्याची कमतरता आहे किंवा आर्थिक समस्या आहेत, त्यांनी ह्या दिवशी देवीची पूजा केल्यास सुख समृद्धी आणि आरोग्याची प्राप्ती होते असं मानलं जातं. ह्याच दिवशी प्रयागराजमध्ये माघ मेळ्याचे पहिले शाही स्नानसुद्धा केलं जातं. तसंच ह्या दिवशी देवीची उपासना केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही असंही मानलं जातं. पुराणानुसार प्राचीन काळी दुर्गम नावाच्या राक्षसाने सर्व वेद चोरले होते, ज्यामुळे पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही. मोठा दुष्काळ पडला आणि सर्व प्राणी अन्नावाचून तडफडू लागले. तेव्हा ऋषीमुनींनी हिमालयात जाऊन देवीची प्रार्थना केली. देवीने शाकंभरी रूपात दर्शन दिले. सताक्षी डोळे, तिच्या हातात अन्न, भाज्या, फळं, शाक होती. देवीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमुळे नद्या पुन्हा प्रवाहित झाल्या आणि पृथ्वीवर हिरवळ आली. पुढे देवीने दुर्गम राक्षसाचा वध केला, म्हणून तिला दुर्गा हे नाव पडलं. नंतर त्यांनी सर्वांना शाक, भाजी, फळं देऊन पोषण दिलं. त्यामुळे त्यांना शाकंभरी म्हणजे शाक धारण करणारी म्हटलं जातं. ही कथा देवी भागवत पुराणात सविस्तर आहे. ह्या दिवशी ही कथा ऐकल्याने सुद्धा पुण्य मिळतं असं मानलं जातं. शाकंभरी पौर्णिमे दिवशी पूजाविधी कशी करायची हे आता आपण जाणून घेऊयात. सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पाण्यात गंगाजल मिसळावे. पूजास्थळी शाकंभरी देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. देवीला लाल चुनरी, फुले आणि विशेष म्हणजे भाज्यांचा नैवेद्य दाखवावा. तुमच्याकडे जर शाकंभरी देवीचा फोटो नसेल तर कुलदेवीची पूजा करावी. देवीला अभिषेक करावा. प्रथेनुसार 60 ते 108 प्रकारच्या पालेभाज्या आणि फळे देवीला अर्पण केली जातात. किमान 60 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. ह्या दिवशी ओम शाकंभरये नमः या मंत्राचा किमान 108 वेळेला जप करावा. तुमच्या कुलदेवतेची उपासना करावी. कुंकुमार्जनही तुम्ही ह्या दिवशी करू शकता. पूजा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी दुर्गा सप्तशतीचे पठण करून देवीची आरती करावी. आत्तापर्यंतच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शाकंभरी पौर्णिमेचा शुभमुहूर्त काय आहे, महत्त्व काय, देवीची कथा, त्याचसोबत देवीचे पूजाविधी, मंत्र हे आपण सगळं ऐकलं. आता सगळ्यात शेवटी आपण ह्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे हे बघूया. शक्यतो या दिवशी उपवास ठेवावा. फळावर किंवा सात्विक अन्न ग्रहण करून आपण हा उपवास करू शकतो. गरजूंना अन्न, फळे, भाज्या, धान्य दान करावं. अन्नदानाला ह्या दिवशी सर्वाधिक महत्त्व आहे. तसंच शाकंभरी देवीच्या किंवा दुर्गा मंदिरात जावं. ध्यान जप करावा. गरजूंना मदत करावी. ह्यामुळं देवी लवकर प्रसन्न होते. मांस, मद्य, कांदा, लसूण ह्यासारखे तामसी पदार्थ टाळावेत. क्रोध, द्वेष किंवा कुणाची निंदा करू नये. पौर्णिमेला विशेषतः दाढी, केस कापणं, नख कापणं टाळलं जातं. शाकंभरी देवीची पूजा श्रद्धेनं केल्याने जीवनात कधीही अन्नाची कमतरता पडत नाही असा विश्वास आहे. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभण्यास नक्कीच मदत होते. तर मंडळी, अशी ही अन्नपूर्णा देवी शाकंभरीची महिमा.
तुम्ही शाकंभरी नवरात्र किंवा पौर्णिमा साजरी करता का? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी पूजा अँड बुध ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. देवी शाकंभरीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सदैव राहो. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.